इडली, डोसा, सांबार वडा, ढोकळा, घावणं यासोबत स्पेशली चटणी आपण खात असतो आणि ह्या चटण्यांमध्ये ओल्या नारळाचा वापर केला जातो. पण जर घरात ओलं नारळ नसेल तर मग काय करायचं? तर आज आपण ओलं नारळ न वापरता अगदी तशाच पद्धतीने चटण्या तयार केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 प्रकारच्या आपण वेगवेगळ्या चटण्या तयार केलेल्या आहेत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. पहिली चटणी तयार करण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट. याला खोबऱ्याचा किससुद्धा म्हणतात. तर जो बारीक खोबऱ्याचा किस असतो तोच इथे आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खोबऱ्याच्या किसमध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी कितपत घालायचं म्हणजे खोबऱ्याचा किस बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल, जेव्हा मी पाणी घातलं तर खोबऱ्याचा जो किस असतो तो पाणी ऑब्झर्व करतो आणि मग परत मी थोडं 2 ते 3 चमचा पाणी घातलेलं आहे आणि ह्याला आपल्याला 10 मिनटासाठी रेस्टवर ठेवायचं आहे. तर इथे 10 मिनटं झालेले आहे. तर 10 मिनटानंतर आपल्याला असं दिसून येईल की जे खोबऱ्याच्या किसमध्ये आपण पाणी घातलेलं होतं ते अगदी ऑब्झर्व झालेलं आहे आणि जसं ओल्या नारळाचा आपण बारीक किस तयार करतो अगदी तसंच हा किस तयार होतो. त्यानंतर काय करायचं, एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हा जो किस आहे तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर चटणीला एकसंथपणा आणण्यासाठी इथे आपण 2 चमचे डाळवा घातला आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची, काही पुदिन्याचे पानं घालायचे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे 1 चमचा मीठ आणि साखर आणि त्यानंतर इथे आपण फक्त 1 चमचा दही घातलेला आहे आणि थोडं फक्त पाणी घालायचं. पाणी घातल्याच्यानंतर मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे. आता चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला किती घट्टसर हवी, पातळ हवी त्या प्रमाणामध्ये आपण पाणी ॲड करू शकतो. आणि मी छान मिक्सरला वाटून घेतला. इथे तुम्ही बघू शकाल एकसारखी अशी चटणी इथे आपली तयार झालेली आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढूया. त्यानंतर जे पॉटला लागलेलं होतं थोडं मिश्रण त्यालासुद्धा मी पाणी घालून चटणीमध्ये टाकून घेतलं आहे आणि इथे आपली चटणी तयार झालेली आहे. चटणी तर तयार झाली, पण चटणीला आणखी परफेक्ट करण्यासाठी तडका हा मारणं आवश्यक आहे. तर तडका मारण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलं. पॅनमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की गॅस बंद करायचा. मग 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली पाहिजे. त्यानंतर 1 ते 2 लाल मिरच्या घातल्या, काही कढीपत्त्याची पानं घातली, चिमूटभर हिंग घातला आहे आणि आता हा जो तडका आहे आपण छान मस्तपैकी चटणीवर टाकून घेतला आहे. तर इथे आपली साऊथ इंडियन अगदी परफेक्ट अशी ओल्या नारळ न वापरता चटणी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल कलर अगदी मस्त आलेला आहे. जरी आपण इथे ओला नारळ वापरलेला नाही पण चवीमध्ये काही फरक पडत नाही. तर इथे समजा जर तुम्हाला ती पांढरी शुभ्र ही चटणी तयार करायची असेल तर काय करायचं, फक्त सांबार आणि पुदिन्याचे पानं स्किप करायची. त्यानंतर बघूया आपण चटणीची दुसरी रेसिपी. त्यासाठी काय केलं, मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले खरपूस होईपर्यंत. त्याची वरची सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरचा एक पॉट घेतला आहे. त्यामध्ये आपण शेंगदाणे घातले. त्यानंतर अर्धा वाटी डाळवा घातला आहे, अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घातला आहे, 1 चमचा जिरं घालायचं, चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घालायची आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडी चिंच घालायची. तर चिंच ना मी आधी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, त्या ती छान अशी मुरल्या गेलेली आहे. त्यानंतर यामध्ये घालायची. सगळ्यात शेवटी 1 चमचा साखर, त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे आपल्याला फक्त कोरडं वाटून घ्यायचं आहे आधी, कारण यामध्ये ना आपण डाळवा घातलेला आहे. मग डाळवा व्यवस्थित बारीक होत नाही, शेंगदाणे पण व्यवस्थित बारीक होत नाही जर आपण आधीच दही वगैरे किंवा पाणी जर घातलं तर. इथे तर आपल्याला दही वापरायची गरज नाही कारण आपण इथे चिंच वापरलेली असल्यामुळे. तर इथे मी तुम्ही बघू शकाल आधी कोरडंच असं वाटून घेतलं. आता यामध्ये पाणी घालूया आणि पाणी घातल्याच्यानंतर परत त्याला छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. तर इथे आज तुम्ही बघू शकाल बारीक असं फाईन आपण याला वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. तर अशा प्रकारे इथे आता आपली शेंगदाण्यापासूनसुद्धा चटणी तयार झालेली आहे. ही चटणीसुद्धा अगदी चवीला अप्रतिम लागते आणि ही चटणी आपल्याला घावण, आयते किंवा ढोकळा त्यासोबतसुद्धा आपल्याला तयार करता येते. चटणी इथे आपली तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी तडका मारूया. तडका मारण्यासाठी परत गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी घातल्याच्यानंतर गॅस बंद करायचा. 1 ते 2 लाल मिरच्या घालायच्या, चिमूटभर हिंग आणि थोडी कढीपत्त्याची पानं. तर इथे आपला खमंग असा तडका तयार झालेला आहे. आता हा तडका आपण चटणीवर टाकून घेऊ. तर अशा प्रकारे इथे आपली दुसरी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. कलर म्हणाल, टेक्स्चर म्हणाल तर परफेक्ट असा आलेला आहे. चवीलासुद्धा छान लागते.
तर इथे आपल्या 2 चटण्या तयार झालेल्या आहेत. तिसरी चटणी काय आहे ते पाहूयात. तिसरी चटणीसुद्धा आपली अगदी साऊथ इंडियन पद्धतीनेच आपण तयार केलेली आहे. जशी हॉटेलला मिळते ना लाल चटणी, अगदी तशाच पद्धतीने. तर ती चटणी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. परत एकदा मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, दोन्ही डाळी व्यवस्थित कमी आचेवर परतून घ्यायच्या. आपल्याला याला भाजायचं नाही आहे, फक्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर डाळी परतून झाल्या की त्यामध्ये इथे घालायचे आपल्याला 1 चमचा जिरं, 2 चमचे धणे आणि जिरंसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. त्यानंतर इथे आपण घेतो आहे 2 चिरलेला कांदा. तर इथे मीडियम आकाराचे मी कांदे वापरलेले आहेत. त्यानंतर 1 टोमॅटो आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो आणि कांदा थोडा परतत आला की त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे लाल मिरच्या घालायच्या. तर इथे मी 3 ते 4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं एक छान अशी वाफ काढून घ्यायची, जेणेकरून आपण जे मिरच्या, टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे तो छान नरम होईल. तर इथे मी हे जे मिश्रण आहे ते 4 ते 5 मिनटं वाफ काढून घेतली. गॅस बंद केला आणि थोडं थंड करून घेतलं आहे. थंड केल्याच्या नंतर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं मिश्रण घालायचं. त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर चटणीला अगदी चटपटीत चव आणण्यासाठी यामध्ये घालायची आपल्याला चिंच घातल्याच्या नंतर याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणीची कन्सिस्टन्सी जी आहे तीसुद्धा आपल्याला चटणी किती पातळ करायची आहे किंवा घट्टसर करायची आहे त्याप्रमाणे घालायचं. तर आधी थोडंच पाणी घालायचं. त्यानंतर जर आपल्याला वाटलं पाणी तर आपण ॲड करू शकतो. तर इथे मी पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी हॉटेलला जशी मिळते त्याच पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे. रंग छान आला आहे, चवीलासुद्धा अगदी तशीच झालेली आहे. यामध्ये थोडी कन्सिस्टन्सी पातळ करण्यासाठी मी पाणी घातलं आहे आणि पाणी ॲड केल्याच्या नंतर आता आपण ही जी चटणी आहे प्लेटमध्ये काढून घेऊ. चटणी तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी परत तडका लावूया. तर तडका लावण्यासाठी सुद्धा जी पद्धत आहे ती सेमच आहे. म्हणजे गॅसवर तेल गरम करायचं पॅनमध्ये, त्यामध्ये मोहरी घालायची, 1-2 लाल मिरच्या घालायच्या आणि कढीपत्त्याची पानं आणि हिंग. तर अशा प्रकारे आपण अगदी साऊथ इंडियन पद्धतीने 3 प्रकारच्या चटण्यांची रेसिपी पाहिली. भाजी खायचा किंवा करायचा कंटाळा आला असेल तर चटणी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. अगदी झटपट 5 मिनटंसुद्धा लागत नाही या चटण्या तयार करायला. अगदी झटपट अशा चटण्या तयार होतात आणि असं आवश्यक नाही की फक्त इडली आणि सांबारसोबतच आपल्याला ह्या चटण्या खाता येतील. ढोकळा आहे, पराठे आहेत किंवा घावणं असतात आयते, सगळ्यांसोबत आपल्याला चटण्या खाता येतात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.